पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. लूजर आहे मी. वेडास का तू? खरंच वेडास? अरे एकदा असा प्रसंग घडला म्हणून काय पुन्हा पुन्हा असं होणार आहे का? ऑफकोर्स मला आवडतं तुझ्याकडून गिफ्ट घ्यायला, मी ते घेतच राहणार आहे. तू खर्च करत राहा माझ्यावर, मला काही प्रॉब्लेम नाहीये. मी जाते ना, गिफ्ट घेते बरेच, तुला कार्ड स्वाईप करायला लावते. डोंट वरी. लावणार, पण जाणून बुजून किंवा तुझ्याही न कळत तू मला एखाद्या स्वस्त दुकानात घेऊन जाणार, एखादा स्वस्तातला ड्रेस विकत घेणार आणि तो मला विकत घ्यायला लावणार. नाही, असं अजिबात होणार नाही. हवं तर त्याच दुकानात जाऊ आणि मी ड्रेसवर बोट ठेवून सांगेन मला हा आवडला, हा घे माझ्यासाठी. हळूच त्याचा प्राइस टॅग बघून. नाही बघणार प्राइस टॅग, आवडेल तोच घे. बघा, तुला असं करावं लागेल. 100% करेन. मी फ्रेश होऊन येतो. घरातले कपडे का घालत अशी? आपल्याला पार्टीला जायचं. ऐक ना, मला तिकडे खूप ऑकवर्ड होणार. मी नाही येत तुझ्याबरोबर. एक मिनिट, न येण्याचा पर्यायच नाहीये तुझ्याकडे. माझ्याकडे पार्टीला जाण्यासारखे चांगले कपडे पण नाही. मग मी आहे तो कुठला तरी शर्ट घालणार, कुठेतरी पॅन्ट घालणार, त्याच्यात मी तुझ्या मनाने एकदम गबाळा दिसणार आणि मग तू तिकडे सगळ्यांची माझी ओळख काय करून देणार? हॅलो, मीट हिम, हा माझा गबाळा पार्टनर, अशी. काही गबाळ्यासारखा दिसणार नाहीस, त्यामुळे पटकन हा शर्ट घाल आणि आपण निघूया. हा. हो का? अरे हा पिंक कलर के सगळे कॅरी करू शकत नाहीत पट्या. तू बघ किती चार्मिंग दिसशील ह्याच्यात. तू इतकी सुंदर आहेस, तू असताना माझ्याकडे सगळे बघणार आहेत. इनफॅक्ट मी तर विचार केलाय या कॉलेज रियुनियनला मी तुला जाऊच देणार नाहीये. का? इतका हँडसम आणि रोमॅन्टिक पार्टनर आपल्या जुन्या मैत्रिणींना भेटवायचं म्हणजे बापरे, केवढी मोठी रिस्क. आपल्या पायावर दोंडा मारून घेण्यासारखं आहे. चल लवकर तयार हो, आपल्या निघायचं. बंद पडली का रे? हो, बहुतेक. कमाल आहे, मी आत्ताच सर्व्हिसिंग करून आणली आहे. थांब, मी बघतो. ए नको बटे, थांब ना. ऑलरेडी उशीर झालाय, आपण आता आधी आत जाऊया. अगं असं कसं आत जाऊया? गाडी पार्क नाही झाली, मध्येच उभी आहे. म्हणजे एकदा पटकन बघतो, 2 मिनिटात सुरू झाली तर गाडी नीट पार्क करतो आणि मग आत येतो. पट्या प्लीज. ऐक ना, असंही तुला बोलवलंय, मी तुझ्याबरोबर असाच आलोय. तू महत्वाची आहेस. तू आत जा, मी 2 मिनिटात सुरू होते का बघतो, नीट पार्क करतो आणि येतो. दोन मिनिटात येतो. हाय अनामिका मॅडम. अरे हॅलो सर, कसे आहात तुम्ही? बस एकदम मजेत. तुम्ही कशा आहात? मी फाईन. प्रोजेक्ट कसं चाललंय नवीन? एकदम मजेत चाललंय. तुम्ही आमच्या ऑफिसचं काम ना अति सुंदर केलेलं आहे. थँक्यू. आता नवीन काही प्रोजेक्ट असले तर नक्कीच सांगा. नक्कीच. चला आता पार्टीला जाऊया. तुम्ही व्हा सर पुढे, मी आलेच, जरा गाडीचा प्रॉब्लेम झाला. भेटूया, मी आले 2 मिनिटात आलेच. हॅलो, येस येस बोला. अहो नाही, पोचलोय आम्ही, पण जरा गाडी. हॅलो मॅम, वेलकम. मी आले मॅम. हॅलो, थँक्यू. वेलकम मॅम, वेलकम. थँक्यू सो वी आर मच. सो ग्लॅड टू सी यू हियर. सेम हियर. चला चला, पार्टी चालू झाली. हो, मी आले 2 मिनिटात. नाही नाही, चला चला. पट्या, अहो काय ऍक्च्युली की मावशी काळजी घ्या, पायचं दुखणं म्हणजे खूप रिस्की आहे. हो ग बाई, बरी आहे पण मी आता. उगीच तुम्ही मुलं ना माझी फार काळजी करता बाई. नाही मावशी, तसं नाही. मी काय म्हणत होती, डॉक्टर आलेत का? नाहीतर आपण हॉस्पिटलला जाऊया. माई मावशी, त्या म्हणतात ते अगदी बरोबर आहे. तुम्हाला त्रास होत असेल तर आपण डॉक्टरांकडे जाऊन येऊया. अहो कार आहे त्यांच्याकडे, 4 चाकी, तेवढी माझी पण चक्कर होईल. या मॅडम, चहा कसा आहे? मस्त आहे, खूप छान. अगं बाई, या मॅडम तुम्ही कौतुक केल्यावर इतकं बरं वाटतं. नाही काय, मी काय बाबा, आता गृहिणी, राबते, कामं करत असते. 4 वेळेला चहा होतो घरात, पण कोणी कौतुक करत नाही. पण मेहनत तर तेवढीच लागते ना चहा करायला. काय बरोबर ना माई मावशी? जर बरं वाटलं कौतुक. अरे आलात तुम्ही? मी ह्यांच्यासाठी चहा केला होता, तुमच्यासाठी पण आणू का? नाही नको. तुम्ही इथे कसं काय मॅडम?
ते अहो असं काय करताय? तुम्हीच फोन केलात ना त्यांना माई मावशीनं बरं नाही म्हणून ते चौकशी करायला आल्या इथपर्यंत. अगं बाई अगदी मायाळू येतो रिया मॅडम, हो की नाही माई मावशी? नाही म्हणजे मला ऑफिसमध्येच विचारायचं ना, मग मी सांगितलं असतं. तेवढ्यासाठी इकडे यायची काय गरज नव्हती. ठीक आहे सचिन, तुझी फॅमिली माझी फॅमिली सारखीच आहे. मावशी खूप दुखते का? तुम्ही औषध घेतलं का? म्हणजे पेन किलर घेतला का? नाही ग, सारख्या काय त्या गोळ्या वगैरे घ्यायच्या, त्या गोळ्या घ्यायला नको वाटतं. हे बघ थोडस दुखतं, आता तेवढं सहन करायलाच पाहिजे ना. बरोबर आहे मावशी, पण आता क्लायमेट बघा ना, थंडी सुरू झाली आहे. रात्रीचं तुम्हाला अजून पाय दुखणार, त्यावर तुम्हाला झोप लागणार नाही, आणि झोप झाली नाही तर तुम्हाला बरं कसं वाटणार? नाही रिया मॅडम म्हणतात ते बरोबर आहे. रिया मॅडम तुमच्याकडे गाडी आहे ना? हा मग तुम्ही आणि हे तुम्ही जाऊन या ना, गोळी घेऊन या ना. नाही मी आणतो, एकटा जाऊन आणतो. मी काय म्हणते, आपण एकत्र जाऊया, मग मी तुला ड्रॉप करेन. नाही जवळच आहे ना मेडिकल, मी घेऊन येतो, काही गरज नाही. एक मिनिट, कुठलं मेडिकल? ते टकलू दाढीवाल्या काकांचं? शी 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 अजिबात नको माई मावशी. अहो तिकडे ना औषधं तर मिळतच नाहीत, आणि मिळाली ना तरी ती शोधायला इतका उशीर लागतो. नाही नाही तिकडे अजिबात जायचं नाही. मला असं वाटतं रिया मॅडम आणि तुम्ही त्या दुसऱ्या मेडिकलमध्ये जाऊन या, हो की नाही माई मावशी? जा. अगं पण खरंच गरज आहे का त्या गोळ्या बिळ्यांची? अगं मावशी तुलाच बरं वाटेल म्हणून सांगतोय गोळी घे. बघा ते सुद्धा तेच बोलले. ते घ्या. हा हा तुम्ही जा रिया मॅडम बरोबर आणि औषधं लवकर घेऊन या, हो की नाही माई मावशी? जा जा जा. फार खुश होऊ नकोस हा. मी माझ्या नवऱ्याला ना चांगली ओळखते, तो तुझ्याकडे टुमकूनही बघणार नाही. खुशाल जा हा त्याच्या बरोबर. काय कुठे चाललात? नाही ग, मला जरा पाणी दे. थांबा मी देते. अहो मी आहे ना माई मावशी. मग मी असताना तुम्ही कशाला त्रास करून घेताय? आता कसं आहे, दुःखात संकटात घरची माणसं अगदी पाठीशी उभी राहिली की कसं अगदी बरं वाटतं ना. आता घरच्यांचं काय घेऊन बसलात? नाही म्हणजे या रिया मॅडम थोडी आपल्या घरच्या आहेत ना, नात्यात न गोत्यात, तरी आल्या ना तुमच्या काळजी पोटी. सौरभ खरंच कुठेतरी कामात अडकला असेल, नाहीतर आला असता तो. या पार्टी सुरू झाली, या चला. या. ऍक्च्युली मी ना अहो येतील ते, चला तुम्ही चला. अहो वाट बघते. नाही, 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 चला तुम्ही. येतील, अहो येतील चला, ते. येतील तुम्ही ते, या, चला. तुम्ही या. डॅड केव्हापासून तुमची वाट बघतायत. या. ओके. डॅड हॅलो अनामिका मॅडम. हॅलो. Welcome. थँक्यू सो मच. मी ओळख करून देतो, हा माझा मोठा मुलगा नितीन. अहो डॅड, आम्ही जस्ट खाली भेटलो. अहो आम्ही जस्ट भेटलो. तुम्ही आमच्या घराला कम्प्लीट चेंज केलंय. इट्स बिकम मोर फ्रेश नाव. थँक्यू. आय लव्ह द डेकॉर, द फील, अमेझिंग. तुम्ही कॅनडाला असता ना? काका आठवण काढत असतात. हो येस, मीच तो. पण माझं नेहमी ममा बरोबर कॉलवरती बोलणं होत राहते. अँड यू नो पेरेंट्स राईट, ही कीप्स मिसिंग मी. मॅडम इंटिरियर कसं केलंय ते बघायचंय असा हा सारखा बोलायचा, रोज व्हिडिओ कॉल करायचा मला दाखवा म्हणून. आवडलं ना? पण यांनी अजिबात दाखवलं नाही. नेहमी म्हणायचे कम अँड सी.
एक मिनिट हा, मी जस्ट एक्सक्यूज मी. एक्सक्यूज मी. मॅडम तुम्ही त्यांना का नाही सर्व केलं? ते गाडी नाही मला नकोच होतं. मला नको आहे म्हणजे. पट्या घे. अहो खरं ही काय पद्धत झाली गेस्टची वागण्याची? कसला माज आहे हा? अगं राहू दे. राहू दे कसं? कसा वागला तो तुझ्याशी? मला नाही आवडत पट्या, तू असं उगाच कोणासमोर तरी पडतं घेतलेलं. अनामिका मॅडम, ऐक ना, तू जा, सगळे तुला भेटायला खोळंबलेत. मग तू पण चल. नाही नाही अगं मी येऊन काय करणार? सगळे तुझ्या ओळखीचे आहेत. तू जा, मी इकडे थांबतो. मी तुझी पण ओळख करून देतो. माझी ओळख नको. ते हे बघ, ते सगळे ना तुला भेटायला उत्सुक आहेत. ते तुझी वाट बघतायत. तू जा, मी मस्त इकडे एकदम छान मी आहे. तुझं बोलणं वगैरे झालं की मग तू ये, मग एकत्र जेवण घेऊ. नक्की? 100%. मी हे बघ, हे बघ. पट्या, तुला वाटेल त्या क्षणी ये माझ्याशी बोलायला. हो ये जा. मी कोणाबरोबर तरी ये म्हणून कसा जाऊ बोलायला असा विचार नको करूस. तू अजिबात इथे एकटा वगैरे नाहीये. अनामिका मॅडम, मी ओळख करून दे काय? मी आले आले. तुम्ही चला. हॅलो, नमस्कार. नमस्कार. ए वाटेत का उभा राहिलाय? जा तिकडे कोपऱ्यात जाऊन थांब. उगाच मध्ये मध्ये नको करूस. अरे आधीच शर्ट खराब झाला होता, आता शूज पण. सौरभराव, काही खरं नाही तुमचं. सचिन, मला एक विचारायचं होतं. विचारू? नाही म्हणजे आपल्याबद्दल नाही आहे, मला इन जनरल वेगळ्या विषयावर विचारायचं होतं. चालेल ना? नाही म्हणजे तुझा दादा मिस्टर पटवर्धन बाहेर राहायला लागल्यापासून घरी येत नाही का? म्हणजे त्याच्याशी तुम्हाला काय करायचं मॅडम? नाही मी सहज विचारलं. मी ओळखते ना मिस्टर पटवर्धनला, माझ्या मनात आला मी विचारलं. सहज? तुम्हाला असं म्हणायचंय ना की मावशीची अशी अवस्था असताना दादाने इथे असायला हवं, हो ना? नाही अजिबात नाहीये तसं सचिन. मी खरंच सहज विचारलं. तू माझ्यावर का चिडतोय आणि का चुकीचा अर्थ लावतोय? तुमच्या बोलण्याचे सरळ अर्थ काढून बघितलेत ना. कारण मी मॅडम, तुम्ही माझ्या दादाला ओळखता फक्त, पण तुम्हाला माझा दादा माहीत नाहीये. त्याला जर कळलं असतं ना की मावशीला लागलंय, तर सगळी कामं सोडून 24 तास तिच्या पायाशी बसला असता तो, तिला बरं वाटेपर्यंत. पण ना आता कुठे त्याचं खासगी आयुष्य सुरू झालंय म्हणून मी सांगितलं नाहीये त्याला, म्हणून नाहीये इथे तो. आणि मुळात तुम्ही का त्याच्या पर्सनल आयुष्यात पडताय? बरोबर आहे. आय एम सॉरी, मला हे नको विचारायला होतं. ठीक आहे, तुम्ही एवढं मेडिकलमध्ये आलात माझ्याबरोबर त्याच्यासाठी थँक्यू. पण प्लीज इथून पुढे माझ्या घरच्या गोष्टींमध्ये दखल देऊ नका तुम्ही. इथे एवढं बसतो बाहेर व्हायचं. तुमचं जेवण बाहेर लावलंय. आमचं जेवण म्हणजे? नवीन आहे का रे तू? इथे तुमचं जेवण इथं नाही, ड्रायव्हरचं जेवण बाहेर लावतात. इथे फक्त मोठी माणसं जेवतात. नाही नाही, अहो मी ड्रायव्हर नाहीये. मी ते गाडी जरा हे झाली म्हणून. हो? मी गेस्ट. मी पण बाउन्सर नाहीये, या जागेचा मालक आहे मी. नाही समजलं? मग चल ऐका सांगतो ना. तुला. चल बाहेर हो. अहो त्या मॅडम आहेत ना. माझं कोण आहे तू? अहो मी ड्रायव्हर नाहीये. मी कुठला कोण? मॅकॅनिक का बॉय आहेस? कोण नाहीये मी बॉय. कोण आहेस मग तू?
एक्सक्यूज मी जस्ट 2 मिनिटात आले. तुम्ही कॉन्व्हर्सेशन कंटिन्यू करा. चला उठा उठा, गोळ्या घ्यायची वेळ झाली आहे. अगं बाई मी कुठे झोपले, जागी आहे मी. हो, पण आता त्या रिया मॅडमने ज्या गोळ्या आणल्यात ना, त्या गोळ्या घ्यायची वेळ झाली आहे. चला अगं आता कुठे गोळ्या, आता नको, जेवण झाल्यावर घेईन ना, राहू दे. हा जेवण झाल्यावर घेते. पण रिया रिया मॅडम काय चाललंय सारखं तुझं? मी आणलेत त्या गोळ्या. अरे पण तुम्हाला मेडिकल मध्ये त्याच घेऊन गेल्या ना? मग चहा देणार होतीस ना म्हणे मगाशी. आता माई मावशी म्हणाल्या ना जेवायची वेळ झाली आहे. हा जेवायच्या वेळी कुठे चहा पिताय तुम्ही? आता मला जेवणाची तयारी करायची. मावशी ऐक ना, बघ मी सकाळी जर गेलो नसतो ऑफिसला तर आपण दुपारी डॉक्टरकडे गेलोच असतो ना. तर मग आता जाऊयात का? थोडा झालाय उशीर पण जाऊन येऊयात ना, मनाचं समाधान. अहो वेळ काय झालीये? हा एवढ्या रात्री कुठला डॉक्टर असतो? नाही म्हणजे आता तशा रिया मॅडमच्या काही ओळखी असतील. नाही काय त्या श्रीमंत आहेत ना, त्यांच्या ओळखी भरपूर असतात. आता आपल्यासारख्यांसाठी एवढ्या रात्री बेरात्री कुठला डॉक्टर येणार आहे? वल्ली पुरे सच रे, काही होत नाहीये मला, म्हणजे सूज सुद्धा नाहीये. मुरगळलाय रे जरासा पाय. ठीक आहे. बरं मग पड तरी जरा वेळ. हा मी जेवायच्या वेळेस उठवतो तुला. आलो मी, आवरतो. सच्चू अहो काय झालं? हातपाय धुवायला गेलेत ना. मला सांगा काय झालं, काय हवंय? अगं जरा सौरभला फोन लाव ना, बघ ना तो घरी आलाय का, म्हणजे तो इकडे येईल. अगं बघ ना, फोन लाव ना. अरे देवा, ह्या अशाच मागे लागल्या तर मला फोन करावा लागेल. आणि जर यांना समजलं की मी भाऊजींना फोन केलाच नव्हता तर? काय ग फोन लावतेस ना? हा माई मावशी अहो आता तुम्ही आराम करा ना. तुम्ही आराम करा, उठल्यावर मी फोन करते. हा जाऊ दे, मीच करते. नाही म्हणजे कशाला तुम्ही त्रास करून घेताय? करते ना मी फोन, आहे माझ्याकडे ते. हा एक्सक्यूज मी, बसा ना ड्रिंक. बोल वल्ली. हॅलो अनामिका ताई. होणार जाऊबाईंना लागला. हॅलो हॅलो हॅलो. हा आओ होणारा जाऊबाई, कुठे आहात तुम्ही? आओ खूप आवाज येतोय. नाही म्हटलं काय तुम्ही येणार आहात का नाही? हॅलो वल्ली, मी बाहेर आहे, एका पार्टीला आहे. आपण जरा नंतर बोलूया का? कुठे? पार्टीला? अच्छा अच्छा, पार्टीत एन्जॉय करताय का? हॅलो हॅलो. नाही नाही ठीक आहे, सहजच फोन केला होता मी, नंतर फोन करते. हॅलो. बर बाय. ऐकूच येत नाही काय. माई मावशी अहो ते दोघही पार्टीला गेलेत, एन्जॉय करतायत. तुम्ही झोपा ना, तुम्ही आराम करा. पार्टीला गेलेत? सौरभ होता का तिच्याबरोबर? माई मावशी असणारच ना. काय आता ते दोघही एकत्र जोडीनेच फिरणार ना. तुम्ही कशाला मनाला लावून घेताय? आणि मला सांगा भाऊजींची काय चूक आहे ह्याच्यात? त्यांचा नवीन नवीन संसार आहे, त्यांना वाटणारच ना एकमेकांबरोबर वेळ घालवावा, एकमेकांबरोबर फिरावं. आणि खरं सांगू का, प्रेमात पडल्यावर बदलतात बाबा लोक. चालायचंच. पण भाऊजींची त्याच्यात काहीच चूक नाहीये. आणि आम्ही आहोत ना, तुम्ही कशाला काळजी करताय? मी आणि सचिन आम्ही दोघंही आहोत ना तुमची काळजी घ्यायला. तुम्ही टेन्शन नका घेऊ. हा मला वाटतं अनामिका पार्टीला गेली असेल, सौरभ नसेल गेला. तो येईल बघ, तू त्याला फोन लावून बघ ना. माई मावशी आता अगं लावतेस ना फोन, बघ ना. ठीक आहे, हा लावते.
हा वल्ली बोल. हॅलो भाऊजी, तुम्ही पण पार्टीत आहात का? हा हो हो, म्हणजे मी आणि मिस अनामिका आम्ही एकत्र आहोत पार्टीमध्ये. बोल ना, काही काम होतं का? काम नाही तसं काही काम बिम काही नव्हतं. मी म्हटलं आपल्या सहज फोन करून बघूया काय, कुठे आहात, कधी येणार आहात घरी. नाही ठीक आहे, पण मी हॅलो, मला काही ऐकू येत नाही, मी नंतर फोन करते. हां 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 हां, ठेवते.